हा येतय येतय, येऊ दे येऊ दे. येस येस येस, बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी, बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी, पप्या राणे येतय येतय येतय. ए भाई, अरे भाई येणारी शिंक अशी थांबवायची नाही भाई. हार्ट अटॅक घेऊ शकतो आणि समोरचा माणूस मरू शकतो. कम ऑन यार पप्या. आणि यावेळी शिंकने नाव यायला पाहिजे. अरे याला काय जातंय बोलायला भाई. तू स्वतः घोड्यावर जाऊन बसला होता आणि आम्ही वरातीत नाचल्यासारखं सगळी कामं करत होतो भाई. परवा साफसफाई करताना सगळं धुलके फुल आणि काल पेंटिंग करताना सगळं चोकअप, नाक फुल चोकअप झालंय भाई. मला तर वाटतंय आपल्या सगळ्यांचं डोकं पण चोकअप झालंय. नाव माहित नाही काय नाही आणि चाललो हॉटेल काढायला. काय रे गोरो, हा तू त्या दिवशी एवढा शानपणा करत होता ना हिशोब सांगताना, तुला नाही सुचलं? हे बघ, नावाचं विसरलो असेल मी, पण इतर अशा खूप गोष्टी आहेत ज्या माझ्या लक्षात आहेत. मुख्य म्हणजे जेवण. आपल्या या समुद्रावरच्या हॉटेलमध्ये लोक येऊन काय खाणार आहेत? तिथली खारी हवा आणि पिणार काय? तिथलंच खारं पाणी. अरे मेन्यू काय असणार आहे आणि तो कोण बनवणार आहे? तुम्हाला असं वाटतं का की या जगातले सगळे चांगले रेस्टॉरंट्स आहेत तिथे मिळणाऱ्या फूड क्वालिटीवर चालतात? नाही म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट मध्ये तरी असंच शिकवतात, पण जेवणापेक्षा अनेक महत्वाच्या गोष्टी असतात. व्हॉट द फालतूगिरी. रेस्टॉरंट विदाउट फूड असं कसं चालेल? असं नाही का, उत्तम जेवण लोकांना घरी पण मिळतं, मग लोक बाहेर का जातात जेवायला? ॲम्बियन्स, माहोल फार महत्वाचा असतो. मला असं वाटतंय ना की आपल्या रेस्टॉरंटसाठी आपल्याला सुंदर लोकेशन मिळालेलं आहे, पण फक्त असं चाबूक नाव सुचलं पाहिजे. म्हणजे नाव इतकं चाबूक पाहिजे ना की ते बघूनच लोकांना रेस्टॉरंटमध्ये यावंसं वाटलं पाहिजे. गुड वन. ए, चाबूक इज अ गुड नेम. चाबूक काय, मग त्यापेक्षा टांगेवाला किंवा बैलगाडी ठेवू ना. नाही तसं काही नको. ए, हाऊ अबाउट पारसी खानावाला? रे भाई, फारशी बरी नाही ती नेम. खानावाला नको, खानावळ चालेल, मराठी वाटेल. रॉयल कारभार असं वाटतंय. हा असं कसं? मग पप्या म्हणेल फुल रिस्पेक्ट ठेवा नाव. हा गौरव म्हणेल आजचं तरुण उद्याचं उद्योजक पाहिजे नाव. असं कसं चालेल? पण सगळे एकत्र मिळून सुरू करतोय हॉटेल ना. मग हॉटेलचं नाव असं पाहिजे, एकजूट किंवा एकीचे बळ, किंवा ताकद. सी मॅनली आहे खूप. असं कधी क्यूट फिल्मी टाइप्स काहीतरी ठेवूया ना. K3G, कभी खुशी कभी गम. खाना खाके गाना. किंवा DDLJ, दोस्तों का दिलवालों का लजीज जेवण. एक मिनिट. मी K3G किंवा DDLJ नावाच्या रेस्टॉरंट मध्ये काम करणार नाही. हे काय नाव आहे? अशी फिल्मची नावं ठेवायची असतील तर हे ठेवू ना रेस्टॉरंटचं नाव, खाजा बाबू किंवा चलो डिश से लढाय किंवा कोला और शबनम किंवा बेस्ट हॉटेल नंबर 1. काय दाना पाणी किंवा पिठलं भाकरी. पिठलं बकरी ठेव, म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोनों भाई. फूड फॅक्टरी. बकवास. भोजन, मिरची, ठेचा, आळूवडी, पापड. हॉटेल ऑसम. ऑसम सॉस, मेरी मॅकरोनी, ट्रिकी टमेटो, कूल बीन्स, काउच पोटॅटो. फ्लॉप. पचनक्रिया, हायपर ऍसिडिटी, डेंजर. अरे तू नावं सुचव ना काहीतरी, नुसत्या रिॲक्शन काय देतोय आमच्या नावांवर? ज्याचं नावच पप्या आहे, पप्या, त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवतोस तू? अरे जेनेटिक आहे, नाही सुचणार त्याला. आय नो. पप्या, तुझं खरं नाव तर पप्या नसेल ना?
मग ओरिजिनल नाव काय आहे तुझं? काय म्हणजे? पप्या नाव आहे, पप्या राणे. असं कसं असेल? नाही म्हणजे असं कसं, म्हणजे आमच्या गावाकडे नाव असतात ना, दगडू, पांडू, पण त्यांची नावं काय असतात? दगडो, पंत, पांडू, रंग. तसं तुझं पण काहीतरी असेल ना, पप्या. ते काय? पप्या भाई. व्हॉट नॉनसेन्स. म्हणजे तुझी आत्या बारशात तुझ्या अशा पप्या कर्र असं म्हणाली होती? हा, सेम टू सेम असंच, फक्त कुर्र असं नाही बोलली. माझ्या आत्याला का बोलला? नाही पप्प्या, खरं सांग तुझं नाव काय? एक काम कर, तुझ्याकडे काही आधार कार्ड, लायसन्स वगैरे आहे का भाऊ? त्यावर खरं नाव असेल ना? ए चला भाई, थापाचा फोन येतोय मला कधीपासून. चला यार, कामं करायची आहेत एवढी. ए चला, मी चाकलो. चल चल. ए थांबा 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 थांबा. मला माहितीये पप्याचं खरं नाव. काय रे? भाई गौरव, मस्ती नको. मला काय, हे बघ, कधी ना कधी कळणारच आहे. भाई पण कशाला पाहिजे आता? अरे सांगून देत रे. ए पप्सी, एकदा सांगू. अरे सांग भाई नको ना. सांगतो सांगतो. हे बघ, कधीतरी कळणारच आहे याचं खरं नाव आहे का. आणि मग याने ज्या आपल्या हॉटेलच्या नावानं रिएक्शन दिले ना, तशा काय काय रिएक्शन येतात बघूया. याचं खरं नाव आहे फणींद्रनाथ. काय? अरे खरंच शपथ. म्हणजे फणींद्रनाथ? हे नाही माही, खोटे. खरं नाव काय? तुझा विश्वास नाही बसत आहे का? त्याचं पाकिट काढून बघा, त्यात एक अमेझिंगली फनी लायसन्स आहे ज्याच्यावर त्याचा फोटो आहे, अतिशय विनोदी, आणि त्याच्या शेजारी त्याचं नाव लिहिलंय फणींद्रनाथ राणे. थांब थांब थांब, तिथे नाही का वॉलेट? थांब, इकडे 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 इकडेच असतं. ए इकडे इकडे साहिल, इकडे. तुझा विश्वास नाही ना बसत, इकडे. हा बघ, त्याचं नाव फणींद्रनाथ. हा, असू दे असू दे असू दे. हा आहे, हसा तुम्ही, हसा हसा. तू पण हस ना, सगळे हसा, सगळे हसा. शाळेत असताना असंच व्हायचं, सगळे हसायचे. मग एक दिवस ना भपावने एकाचा जबडा फोडला, मग सगळे गपगार. आमचा पण जबडा फुटणारच आहे हसून हसून. फणींद्रनाथ. अरे पण फणींद्रनाथ काय? अरे भाई काय करणार आता? आपल्या मॉम डॅडला काही सुचला नाही दुसरा. ए गाईज, इट्स नॉट फनी, इट्स फणींद्रनाथ. हा ताई, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, फ पासून काय नाव ठेवायचं? हा, फालतूगिरी, हा, फटाका, फाईट, फोकस, फाऊल, काय ठेवायचं काय? तुम्ही हसू नका, मला खरंच नाव आवडलंय. आमच्याकडे आहेत अशी नावं, पण ह का? पत्रिकेत फ आलं होतं ना. अरे ए रडू नको फणींद्रनाथा. मिस्टर कोंब. अरे परत ये रे बाबा. ए थांब ना रे. आनंदी, आपण ना तुझी पत्रिका बनवून घेऊया. अरे पण कशी बनवणार माझी पत्रिका? मला ना धड माझं जन्म ठिकाण माहितीये ना जन्म ना. माझा चेहरा बघून बनवणार आहेस का ती गुरुजी पत्रिका माझी? नाही, चेहरा नाही, पण आपण हात तरी दाखवूया ना कोणाला तरी. हा. कशाला काढतोस तू पत्रिकेचं? हे बघ रुपेश, मी श्रद्धाळू आहे पण अंधश्रद्धाळू नाहीये. आणि पत्रिका न बघताय चांगलंच चाललंय की माझं आयुष्य. बघ, देवाचं मनापासून स्मरण केलं ना की तारे ग्रह असे आपोआप फिरतात बघ. त्याच्यासाठी नाही रे बाबा, तुझ्या नावासाठी. नावासाठी? म्हणजे मला नाही कळलं. अरे म्हणजे आपल्याला फ्युचर प्लॅनिंग करायला पाहिजे ना. हो पण रुपेश, मला नीट कळेल असं काहीतरी बोल ना. हे बा, आता उद्या आपलं लग्न होईल. उद्या म्हणजे या महिन्यात, या वर्षात होईलच ना. मग आता आपल्याला लग्नाचं सगळं ठरवायला पाहिजे ना. काय मम्मी आणि बज्जी बुवा बाकीच्या गोष्टी बघतील, तुझ्या नवीन नावाचं तर आपल्यालाच बघायला लागेल का नाही? विठ्ठला, म्हणजे लग्नानंतर तू माझं नाव बदलणार आहेस? हो, अरे खानदानी रूल आहे आपला. आपल्याकडे सगळ्यांचीच बदलली आहेत ना. असं नाही रे रुपेश, पण अरे किती छान नाव आहे माझं, आनंदी. आणि या नावामुळेच तू माझ्या प्रेमात पडलायस ना. आणि आता तूच नाव बदलायच्या गोष्टी करतोय. पण नाव बदलून माझं प्रेम थोडीच बदलणार आहे. काय पण बोलते. अरे रुपेश, तसं नाहीये. एकतर मला माझं आडनावही माहिती नाही. माहुल गावात सापडले म्हणून माहुलकर असं नाव ठेवलं.
आणि आता तेही बदलणारच आहे ना, पण आनंदाने, हक्काने. नाव बदलायची काय गरज आहे? अगं आडनाव बदलणे फॉर्मॅलिटी आहे, नाव बदलणे आपली परंपरा आहे, परंपरा. रुपेश तसं नाही रे. एकतर माझ्याकडे माझं असं स्वतःच काहीच नाही. एक नाव होतं तेही तू बदलतोय. अरे हजारो मुलींमध्ये एक नाव असतं आनंदी. आनंदी मेरी जान, तू तो करोडों में एक है. हो ना, मग एक ऐक ना माझं. माझं नाव नको ना बदलू. आणि लेकिन आपली मम्मी भी तो एकीच आहे ना. आपली परंपरा तोडली तर वाईट वाटेल का नाही तिला? हा, अच्छा, म्हणजे मम्मीच्या मनाचा एवढा विचार आणि माझ्या मनाचा काहीच नाही. ठीक आहे, मग सांग ना तुझ्याच मम्मीला, तिला आवडेल तशी आणि नाव बदलायला तयार असेल अशी मुलगी बघायला तुझ्यासाठी. मी जाते. ए आनंदी भडाकली. ए आनंदी, भाई आपण इतकंही कॉमेडी दिसत नाही. आता तुम्ही या उमरला सुद्धा एकदम लाल बादशाह दिसतं, तर मग आपण तुमच्या समोर जोकरची पत्तीच वाटणार ना. कौतुक बस, त्याला नाही. हे जे मला ट्रीटमेंट देतोयस ना स्पेशल, सकाळी सकाळी स्पेशल चहा, त्याला बघून हसलो. भाई आपला उसूल है, दुश्मन को दारू पिलाओ और दोस्त को चाय, उससे दुश्मनी की उम्र घटती है और दोस्ती की उम्र बढ़ती है. ओ अरे मेरे शेठ, आता मात्र कळलं आज काय स्पेशल आहे ते. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवस आहे ना तुझा? नाही भाई, आपला बर्थडे नाही आज, पण काम आहे ना बर्थडेच्या कनेक्शन मध्येच आहे. म्हणजे भाई आपल्या हॉटेलची बर्थडे काय, म्हणजे इराणी हॉटेल भावानी कधी सुरू केलं? हाऊ कॅन आय फॉरगेट दॅट. माझी आणि माझ्या भावाची पहिली भेट त्याच दिवशी झाली. हिरो बनण्यासाठी घरातून निघालो. भाई हिरो? हा, वय वर्ष 12, खायची अक्कल नाही, कमवायची अक्कल नाही, बस निघालो. कुठल्या रूटनी आलो ते सुद्धा आठवत नाही. बस आठवड्याभरात मुंबईत पोचलो. हालत खराब, 4 दिवस उपाशी, अंगात प्राण नाही. कसा तरी आलो समुद्रकाठी, चक्कर येऊन पडलो बावाच्या दारात. तोच दिवस बावाचा हॉटेलचा उद्घाटनाचा दिवस. बावानी मला उचलून आत घेतलं आणि जेवायला दिलं. मीच बावाचं पहिलं कस्टमर आणि पहिलं वर्कर होतो. आय स्टिल रिमेंबर दॅट डे. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. तुमच्या आणि बावाच्या स्टोरीला फुल रिस्पेक्ट. भाई डेट काय होती त्या दिवशी? 25 मे 1976. 25 मे 1976. मँगो सीझन. अरे यार, नावं ठरवण्यात एवढा वेळ जात असेल तर मी आयुष्यात कधी बाप होणार नाही. का? बेबीज आर सो क्यूट यार. मला तर 4 मुलं हवी आहेत. तू आधी लग्नाचं बघ. मुलांचा आणि लग्नाचा काय संबंध आहे? पण काय बडबडतोय? एक्झॅक्टली यार, मलाही असंच वाटतंय. बास नाही, फार बोरिंग होत चाललंय यार. वी नीड अ ब्रेक. आपण एक काम करूया का, आपण काहीतरी गेम खेळूया का? अंताक्षरी? कधी कबड्डी, असं काही खो खो, असं काही सुचणार नाही तुम्हाला? बघा ना, अंताक्षरी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असल्यासारखे एक्साइट होतात लोक. अंताक्षरी अंताक्षरी. नाही, इतर वेळेचं ठीक आहे, पण यावेळी शी इज राईट. मला असं वाटतं आपण अंताक्षरीच खेळूया. अंताक्षरी विथ अ ट्विस्ट. साधी गाण्यांची वगैरे अंताक्षरी नाही. आपण नावाच्या भेंड्या खेळूया. गुड वन, नाईस ट्विस्ट. हा, नाही पण ट्विस्ट काय तुला कळलेलं नाही. आपण नावाच्या भेंड्या खेळायच्या आणि जो कोण वाईट नावं घेईल ना त्याला आपण सगळ्यांनी मिळून फोडायचा. हा, म्हणजे आपसूक वाईट नावं समोर येणारच नाहीत. कशी आयडिया? नाईस नाईस. हो रे, एक नंबर गेम आहे. हा, चला सुरू करूया.
तारीख बोला. 25 मे 1976. वेळ वेळ उन्हाळ्याचे दिवस होते बाई, चक्कर येऊन पडला. म्हणजे दुपारी 3-3:30 3:15 घेऊ. 3:15. ठीक, 3:15 घेतो. वा, चित्रकला मस्त आहे. काय? हा, हे उत्तम आहे मात्र. वा, बोला. अरे रे, अहो गुरुजी, काय डोक्याची बुर्जी लावली आहे? काय असेल ते ओपन मध्ये येऊन बोला ना, मॅन टू मॅन. या पत्रिकेप्रमाणे ग्रहमान अतिशय वाईट आहे. या पत्रिकेच्या संदर्भात आलेल्या माणसाला अजिबात यश नाही. अजून बोला. पण लवकरच राजयोग येण्याची शक्यता आहे. बाबा, पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. अहो गप्पा गोष्टी काय करत बसले गुरुजी? काय असेल ते सांगा ना, करायचं ते. गप्पा गोष्टी नाही, तुम्हाला एखादं मंगल कार्य करावं लागेल. बाई, लग्न लावून देऊ का तिकडे? नाही, सत्यनारायण घालायचा. बाई, तुमचा हुकूम आपला एक का? ढिंच्याक सत्यनारायण घालतो. हा, डीजे वगैरे, लाइटिंग फाइटिंग, नाही, एवढं नको, एवढं नको. मंडळाचा देखावा तरी नाही, साधा सत्यनारायण. साधा. बाई, या पत्रिकेप्रमाणे काही भूतबाधेचा त्रास आहे ना याच्यात? मी बोलत होतो त्याच्यावर काय करायचं सांगा. काय करायचं आहे ना, ते मी तुम्हाला ईमेल करतो. चालेल? ईमेल? हा. फुल रिस्पेक्ट बाई, फुल रिस्पेक्ट. हे दक्षिणा, आणि हे आपला कार्ड आहे. वा वा वा, धन्यवाद. ईमेल ऍड्रेस लिहिलाय त्याच्यावर. नक्की. हा, आणि ते ईमेल केले की फोन करा, सायलेंट वर असतो मी. नक्की या. अतिगाई संकटात नाही. काय झालं? मेन काम राहिलं ना. म्हणजे भाई, नाव कुठल्या अक्षरावरनं ठेवायचं? कोणाचं? हे पत्रिकावाल्याचं. म्हणजे 1976चा जन्म, 41 वर्षाचा माणूस, आणि अजून याचं बारसं झालेलं नाही. गुरुजी, माणूस नाही, जागा आहे हॉटेलची. जागा आहे? मग आधी नाही काय सांगायचं? ओ गुरुजी, अहो तुम्ही हरवलेला माणूस कुठल्या लोकेशनवर सापडेल हे पत्रिका बघून सांगू शकता. मला वाटलं पत्रिका बघून तुम्हाला कळेल हे माणूस नाही, जागा आहे. छे, आता मला पुन्हा सगळं परत करावं लागेल. आनंदी, 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 थांब थांब. अगं किती भडकते हा. अगं नाव तर ऐकून घ्या आधी. नाही. मग तुझ्या पुढे आता उठा बशा काढू का? नको ना. मग लोटांगण घालू तुझ्या पुढे? नाही रे. मग त्या देवीची तलवार काढून दिल चीर के दिखवा काय माझं किती लव आहे तुझ्यावर. गप रे, गंमत केली मी तुझी. रुपेश, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार. एका अनाथ मुलीच्या आधाराला उभा राहायलाच. मला जागेची गरज होती, जागा मिळवून दिली. कामाची गरज होती, त्यासाठी मदत केली. तू एवढं केलंस ना माझ्यासाठी की कदाचित माझ्या सख्ख्या आई बापांनी कधी केलं नसतं रे. आणि आता तू तुझं उभं आयुष्य मला द्यायला तयार. आणि मी एवढ्याच्या गोष्टीला नाही म्हणत. किती चांगली आहेस ग तू आनंदी. हा, अगं फक्त मम्मीचं मन राखायला आपल्याला नाव बदलायचंय. आपण दोघेच घरात एकटे असतो ना का मी तुला आनंदीच बोलवणार. अरे तुझ्यासाठी मी माझं नाव आनंद करायला तयार आहे. हा, मग सगळा आनंदी आनंद होईल. हा, वेडा कुठचा. माझं नाव बदलतोस ना तेवढं पुरेस आहे. फक्त लग्नानंतर माझं जर नाव ठेवशील ना त्या नावाला नाव ठेवू नकोस म्हणजे झालं. हे बघ, तसं ना बिलकुलच होणार नाही. कारण आपण ना तुझ्यासाठी एकदम फॅन्टॅस्टिक नाव ठेवणार आहे. हा, एकदम एक दुजे के लिए टाईप. रुपेश, तू काहीही नाव ठेवलंस तरी चालणार आहे मला. आणि शेक्सपियर म्हणाले, नावात काय. आनंदी काय पण काय बोलते. मंदिरात होत ना आपण, देव माफ कर. हे विड्या, शेक्सपियर. कोण महाराज आहेत काय? असं कसं नाव पण? म्हणूनच बोलले असणार ते नावात काय आहे. अरे महाराज नाही ते, खूप मोठे लेखक आहेत. रोमिओ अँड ज्युलियटची गोष्ट त्यांनीच लिहिली. वेडा. ते आपल्याला काय त्या रोमिओ ज्युलियटची लव्ह स्टोरी माहित ना. आपल्याला फक्त रुपेश आणि आनंदीची लव्ह स्टोरी माहिती आहे.
तूच माझी कविता, तूच माझी कव्वाली, तूच माझा दसरा, तूच माझी दिवाळी. माझ्या नावाची टिकली लावणार तुझ्या कपाली. मी तुझा रुपेश, तू माझी रुपाली. रुपाली. येस, रुपेशची रुपाली, रुपेशची रुपाली. आनंदी क्या बात आहे. रुपेशची रुपाली, रुपेशची रुपाली. वा, येस. रुपेशची रुपाली, रुपेशची रुपाली. देवी आशीर्वाद राहू द्या. आनंदी, आवडलं ना नाव? हो